नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ सिंह राशीसाठी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गूढ संकेत जाणून घेणार आहोत. येणाऱ्या पौर्णिमेनंतर तुमच्या जीवनात काही अशा घटना घडण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे खरे चेहरे तुमच्यासमोर उघड होऊ शकतात. ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला, ज्यांना आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगितली, त्यांच्यापैकीच कोणीतरी तुमच्या प्रगतीवर नाराज असल्याचे संकेत ग्रहस्थितीत देत आहे. त्यामुळे हा काळ सावध राहण्याचा, संयम बाळगण्याचा आणि स्वामींच्या नामस्मरणात राहण्याचा आहे. सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने धाडसी, मनमिळावू आणि इतरांना मदत करणाऱ्या असतात, पण अनेकदा हा चांगुलपणा काही लोक गैरफायदा घेण्यासाठी वापरतात. पौर्णिमेनंतर निर्माण होणारी ग्रहांची स्थिती तुमच्या आयुष्यातील काही गुपित पडदे दूर करू शकते. घरातील किंवा जवळच्या नात्यातील एखादी व्यक्ती तुमच्या निर्णयांमध्ये अडथळे निर्माण करत असल्याचे तुम्हाला जाणवू शकते. मात्र कोणत्याही व्यक्तीबद्दल घाईघाईने निष्कर्ष काढू नका. शांतपणे परिस्थिती समजून घ्या आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. स्वामींचा संदेश असा आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मानुसार फळ भोगते. जर कोणीतरी तुमच्या विरुद्ध चुकीचा विचार करत असेल किंवा तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचे सत्य योग्य वेळी स्वतःहून समोर येईल. तुम्हाला फक्त धैर्य, संयम आणि सकारात्मकता टिकवून ठेवायची आहे. घरातील वातावरण प्रेमाने आणि समजुतीने सांभाळा. कोणत्याही वादात उगीच पडू नका आणि आपल्या योजना सर्वांसमोर उघड करू नका, कारण काही गोष्टी गुप्त ठेवल्यानेच त्यांचे यश निश्चित होते. पौर्णिमेचा हा काळ आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला मानला जातो. या दिवसांमध्ये स्वामी समर्थांचे नामस्मरण, दीपदान आणि मनापासून प्रार्थना केल्यास नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत मिळते, अशी श्रद्धा आहे. तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींचा जप करा. मनातील भीती दूर करा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण स्वामींची कृपा ज्या भक्तांवर असते त्यांचे रक्षण स्वतः स्वामी करतात. मित्रांनो, ही माहिती धार्मिक श्रद्धा आणि ज्योतिषीय परंपरावर आधारित आहे. याकडे वैयक्तिक जीवनातील निश्चित भविष्यवाणी म्हणून न पाहता सकारात्मक विचार आणि आत्मपरीक्षणासाठी प्रेरणा म्हणून पाहावे. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, चांगली कर्मे करा आणि आपल्या जीवनातील प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जा. मित्रांनो, पौर्णिमेनंतरचा हा काळ सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मपरीक्षणाचा आणि सावधगिरीचा मानला जात आहे. अनेक दिवसांपासून तुमच्या मनात काही गोष्टींबाबत निर्माण झालेला संभ्रम आता हळूहळू दूर होऊ शकतो. काही व्यक्तींचे वागणे, त्यांचे बोलणे आणि त्यांच्या कृतींमधील फरक तुम्हाला स्पष्टपणे जाणवू लागेल. जे लोक समोरून तुमच्या यशाचे कौतुक करत होते, तेच पाठीमागे वेगळ्या भावना बाळगत असल्याची जाणीव होऊ शकते. मात्र कोणत्याही व्यक्तीला शत्रू समजण्याआधी शांतपणे प्रत्येक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. स्वामी समर्थांचा संदेश नेहमीच संयम, क्षमा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा राहिला आहे. या काळात घरातील वातावरणात काही छोटे मोठे बदल होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या विषयावर पुन्हा चर्चा होऊ शकते किंवा एखादे गुपित समोर येण्याची शक्यता निर्माण होईल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट आपल्या हितासाठीच घडते असे नसते. स्वामींची कृपा ज्या भक्तांवर असते त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळते. त्यामुळे मनात भीती न ठेवता आत्मविश्वासाने पुढे जाणे गरजेचे आहे. आपल्या भावना प्रत्येकासमोर व्यक्त करण्याऐवजी योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवणे अधिक लाभदायक ठरेल. आर्थिक बाबतीत देखील सावध राहण्याची गरज आहे. कोणालाही सहजपणे पैसे उधार देणे, नवीन व्यवहारांमध्ये घाई करणे किंवा इतरांच्या सल्ल्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे टाळावे. स्वतःच्या विचारांना महत्त्व द्या आणि प्रत्येक निर्णय शांत मनाने घ्या. काही लोक तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होऊ शकतात, परंतु त्यांच्या नकारात्मकतेचा परिणाम तुमच्या मनावर होऊ देऊ नका. स्वामी समर्थांचे नामस्मरण तुम्हाला मानसिक बळ आणि सकारात्मक ऊर्जा देऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद या काळात विशेष लाभदायक ठरतील.
त्यांच्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन अनेक समस्यांचे समाधान देऊ शकते. घरात धार्मिक वातावरण निर्माण करणे, स्वामींचे नामस्मरण करणे आणि एकमेकांबद्दल आदराची भावना ठेवणे यामुळे नकारात्मक शक्ती दूर राहतील. अशी श्रद्धा आहे. पौर्णिमेच्या दिवशी मनापासून प्रार्थना करून आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी संकल्प केल्यास मनाला समाधान आणि आत्मविश्वास मिळू शकतो. मित्रांनो, जीवनात प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मानुसार वागते आणि प्रत्येक घटनेमागे काही ना काही शिकवण दडलेली असते. त्यामुळे कोणावरही राग, द्वेष किंवा सुडाची भावना न ठेवता सत्याचा स्वीकार करण्याची तयारी ठेवा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर कोणतीही नकारात्मक शक्ती, निगेटिव्ह एनर्जी तुमचे नुकसान करू शकणार नाही. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर तुम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवू शकता. परंतु यासाठी स्वामींचे नामस्मरण, रोज नित्यनेमाने सेवा करण्याचे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, शेवटी स्वामी समर्थांचा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश सिंह राशींच्या व्यक्तींसाठी आहे. जीवनात कोणतीही व्यक्ती कायमची शत्रू किंवा कायमची मित्र नसते. काळ, परिस्थिती आणि स्वार्थ यानुसार माणसांचे वर्तन बदलत असते. त्यामुळे कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका आणि कोणाबद्दल मनात कटुता देखील निर्माण करू नका. स्वामींच्या कृपेने योग्य वेळी सत्य स्वतःहून तुमच्यासमोर येईल. तुम्हाला फक्त आपल्या कर्मावर, आपल्या मेहनतीवर आणि आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवायचा आहे. येणारे काही दिवस तुमच्या जीवनात नवीन संधी, नवीन विचार आणि काही महत्त्वाचे निर्णय घेऊन येऊ शकतात. जे लोक आतापर्यंत तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत होते त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरण्याची शक्यता आहे. कारण जेव्हा स्वामींची कृपा भक्तांवर होते तेव्हा कोणतीही नकारात्मक शक्ती त्यांचे नुकसान करू शकत नाही. तुमच्या घरातील वातावरण हळूहळू सकारात्मक होईल आणि अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागू लागतील. मात्र यासाठी संयम, शांती आणि प्रामाणिकपणा कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. स्वामी समर्थांचा नामजप हा तुमच्या जीवनातील सर्वात मोठा आधार ठरू शकतो. दररोज मनापासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचे स्मरण केल्यास मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होण्यास मदत मिळते. घरात प्रेम, आदर आणि एकमेकांविषयी विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण कुटुंबातील ऐक्य हे सर्वात मोठे सामर्थ्य असते. कोणत्याही अफवा, गैरसमज किंवा इतरांच्या बोलण्यामुळे आपल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ देऊ नका. मित्रांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते. जीवनात आलेल्या प्रत्येक अनुभवातून योग्य बोध घेऊन पुढे जाणे हेच खरे यश आहे. जर कोणाचे खरे रूप तुमच्यासमोर आले तर त्याचा राग न करता त्यातून मिळालेला अनुभव लक्षात ठेवा आणि भविष्यात अधिक सावध राहा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मानसिक शांती नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, ही माहिती धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. याकडे मनोरंजन